जेवण झाल्यावर बिल देण्यासाठी पैसे नव्हते म्हणून हॉटेल मालकाकडे मोबाईल ठेवला. 2 दिवसानंतर आरोपी आले आणि हॉटेल मालकाला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच कत्तीने मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना राहुरी शहर हद्दीतील एका हॉटेलमध्ये दिनांक 22 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. नितीन भाऊसाहेब फुलसौंदर वय 35 वर्ष हे राहुरी शहरातील तनपुरेवाडी रोड परिसरात राहत असून त्यांचे शहरातील भारतनगर येथे हॉटेल नंदिनी नावाचे व्हेज व नॉन व्हेज हॉटेल आहे. दिनांक 19 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता 2 आरोपी हॉटेल नंदिनी येथे गेले आणि जेवण केले. जेवण केल्यानंतर आरोपी आकाश माळी हा नितीन फुलसौंदर यांना म्हणाला की माझ्याकडे बिल देण्यासाठी आता पैसे नाहीत, मी नंतर पैसे देतो असे म्हणून त्याने 300 रुपये उसने मागितले. तसेच जेवणाचे बिल नंतर देतो, तोपर्यंत माझा मोबाईल तुमच्याकडे ठेवतो, मी बिलाचे पैसे दिल्यावर माझा मोबाईल परत मागे द्या असे म्हणून आरोपी तिथून निघून गेले. त्यानंतर दिनांक 22 मार्च 2026 रोजी सायंकाळी 4:30 वाजेदरम्यान आरोपी पुन्हा हॉटेल नंदिनी येथे गेले आणि नितीन फुलसौंदर यांना शिवीगाळ करून त्यांच्यावर कत्तीने वार करण्याचा प्रयत्न केला व बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी हॉटेलमधील सामानाची तोडफोड करून नुकसान केले आणि नितीन फुलसौंदर यांना कत्तीने जीवे मारून टाकतो अशी धमकी दिली. तसेच हॉटेलच्या गल्ल्यामधील 5,500 रुपये रोख रक्कम व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा DVR असा एकूण 8,000 रुपयांचा मुद्देमाल घेऊन गेले. घटनेनंतर नितीन भाऊसाहेब फुलसौंदर यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी आकाश माळी राहणार सरकारी दवाखाना समोर भिलाटी राहुरी व एक अनोळखी तरुण अशा 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सतीश फुलसौंदर, MS न्यूज 15 राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.